तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, की आपण स्वतःला चॅलेंज दिलं की आपल्याला 30 दिवसामध्ये YouTubeचे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहे. आणि आज आपल्या चॅलेंजचा दिवस आहे 6वा आणि आज आपले YouTubeचे सबस्क्रायबर्स आहे 129. तर लवकरात लवकर जाऊन आपलं चॅलेंज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला सगळ्यांना सगळ्यांना शेअर करा. ज्यांना ज्यांना एडिटिंगशी रिलेटेड गोष्टी शिकायच्या असतात, त्यांना सर्वांना चॅनलची लिंक शेअर करून ठेवा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, व्हिडिओचं थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल, की आजचा आपला व्हिडिओ कोणत्या विषयावर होणार आहे. तर आता आपण आज दिले तुम्हाला श्रीलिपीचे 150 प्लस फॉन्ट. 150 प्लस 150च दिलेत, कारण की हा आपला फर्स्ट पार्ट आहे. आता आपला सेकंड पार्ट पण येईल याच्यावर, जर तुम्ही याला चांगला सपोर्ट केलात तर. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आता सर्वात आधी तुम्हाला काय करायचं एक ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याचं नाव आहे इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर. कोणते एपीके वगैरे नाहीये. प्ले स्टोअरला जा, सर्च करा इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर, इझिली डाउनलोड करून घ्या ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं काय करायचं, फर्स्ट नंबरला ऑप्शन भेटतो श्रीलिपी. श्रीलिपीवर क्लिक करायचं. श्रीलिपीवर क्लिक केल्यानंतर इथे करायची लँग्वेज मराठी आणि जे कोणत्या नावाला तुम्हाला फॉन्ट अप्लाय करायचं ते नाव टाईप करून घ्या. जसं की आपण लग्नपत्रिकेमध्ये जास्त हे फॉन्ट यूज करतो, त्यामुळे इथे आपण नाव टाईप करून घेऊ, श्री गणेशाय नमः. इथून करायचं इथे युनिकोड टू श्रीलिपी हे ऑप्शन भेटतो, इथून करायचं. त्यावर क्लिक करायचं, इथून करायचं कॉपी. तर आता तुम्ही नाव तर कन्व्हर्ट केला. आता त्याला फॉन्ट कसे अप्लाय करायचे हे बघू. आता काय करायचं, पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन करायचं. पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं करायचं डिलीट. डिलीट केल्यानंतर टेक्स्टवर क्लिक करायचं, डिलीटवर क्लिक करायचं आणि ते क्लिक करून करायचं पेस्ट. पेस्ट केल्यानंतर ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडं मोठ्या साईजमध्ये घेऊ आपण आणि स्लाईड करायचं फॉन्ट. फॉन्टवर क्लिक केल्यानंतर माय फॉन्ट इथं फाईलचं ऑप्शन भेटेल, इथून तुम्ही फॉन्ट ॲड करून घ्या, ते ज्या कोणत्या फोल्डरमध्ये आहे. ते ईझी प्रोसेस आहे. आता त्यानंतर आपल्याला इथं काय सर्च करायचं, श्रीलिपी. आता श्रीलिपी आले इथं पूर्ण फॉन्ट. आता तुम्ही इथं वरती ना बघू शकता, की कसे फॉन्ट हे चेंज होत आहे. आपण स्टार्टिंगपासून बघू. हे फॉन्ट ना जास्त तर कसे आपण लग्नपत्रिकेमध्ये यूज करतो. जसं की नवरी-नवरदेवाची इन्फॉर्मेशन असते ना, आई-बाबांचे नाव, हे ते स्थळ वगैरे, तिथे आपण हे फॉन्ट यूज करू शकतो. तर इझिलीरित्या हे फॉन्ट तुम्ही ॲड करू शकता. फक्त तुम्हाला एम-एस कन्व्हर्टरमधून ना, सॉरी इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरमधून श्रीलिपी ऑप्शनवर जाऊन तुम्ही कन्व्हर्ट करू शकता. त्यासोबतच तुम्ही जेव्हा बघितलं असेल, की हॉटेलचे जे पोस्टर असतात ना होल्डिंग, त्यावरही जास्त तर फॉन्ट यूज केले जातात. कारण की दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि एकदम साधे मस्त फॉन्ट दिसतात ते. जसं की Google फॉन्ट पण तुम्ही यूज करू शकता. पण जास्त तर हॉटेलच्या पोस्टरमध्ये ना श्रीलिपी फॉन्टच यूज केले जातात आणि लग्नपत्रिकेमध्ये तर ऑलमोस्ट पूर्ण श्रीलिपीच फॉन्ट असतात. घरची पण आपण जेव्हा लग्नपत्रिका प्रिंट करतो, तेव्हा त्यामध्ये पण श्रीलिपी फॉन्ट यूज केलेला असतात बऱ्याच वेळा. बऱ्याच वेळा म्हणजे जेमतर म्हणजे सगळ्या पत्रिकेमध्ये जास्त किंचितच याच्यामध्ये असतील Google फॉन्ट. कारण की श्रीलिपी फॉन्ट हे दिसायला पण एकदम चांगले वाटतात आणि भरपूर प्रमाणामध्ये त्याचा यूज पण आहे. आता हा तर आपला श्रीलिपीचा फॉन्ट आहे. फॉन्टचा पार्ट आहे पहिला. आता जर तुम्हाला सेकंड पार्ट पाहिजे असेल, तर तुम्ही भरपूर याला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांना, जे एडिटर लोकं आहेत त्यांना. कारण की श्रीलिपी फॉन्ट हे सगळ्यांनाच पाहिजे असतात. पण माहिती नसतात कसे डाउनलोड वगैरे करायचे. आणि डाउनलोड करायची प्रोसेस जरी तुम्हाला पाहिजे असेल, तर आपला जो मागचा व्हिडिओ आहे ना, ज्याच्यामध्ये आपण 5 वेबसाईट सांगितल्या तुम्हाला फॉन्ट डाउनलोडच्या. तर त्याच्यामध्ये पण आपण सांगितले, की श्रीलिपी फॉन्ट कसे डाउनलोड करू शकता. तो व्हिडिओ बघितला ना, तरी तुम्हाला सगळे फॉन्ट इझिली डाउनलोड करता. आता हा जो फॉन्ट आहे ना, हा फॉन्ट खूप छान दिसतो. म्हणजे लग्नपत्रिकेमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बघितला असेल हा फॉन्ट. जेव्हा नवरी-नवरदेवाचे जे घरच्यांचे नाव असतात त्यामध्ये यूज केला जातो किंवा फॅमिली मेंबर्सची जेव्हा नावं असतात तेव्हा पण हे ॲड करतो. आता तुम्हाला हे डाउनलोड करण्याची प्रोसेस काय माहिती आहे का? साधी सरळ म्हणजे काहीच अवघड नाही. कुठला पासवर्ड शोधायचा नाही, काही नाही. फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चला. याचा अर्थ असा नाही की पासवर्ड नाही म्हणजे व्हिडिओ बघायचा नाही, स्किप करून फक्त लास्ट बघायचा आणि सोडून द्यायचा व्हिडिओ. तर आता काय करायचं तुम्हाला? आपल्या चॅनलला करायचं सबस्क्राईब. कारण की तुम्हाला माहिती आहे की आपलं टार्गेट आहे आपल्या 30 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे. त्यामुळे आधी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करा आणि आपलं टार्गेट कंप्लीट करा. चला, तर आता सबस्क्राईब केल्यानंतर काय करायचं? सबस्क्राईब केल्यानंतर काढायचं स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट काढल्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच फर्स्ट नंबरला लिंक आहे WhatsApp लिंक म्हणून एक लिंक भेटेल. त्यावर क्लिक करायचं आणि स्क्रीनशॉट इथं शेअर करायचा. पण एक मेन म्हणजे स्क्रीनशॉट काढल्यानंतर खाली एक टेक्स्ट टाकायचा. तो टेक्स्ट असा श्रीलिपी. श्रीलिपी असं नाव टाकलं तुम्ही मला स्क्रीनशॉटच्या खाली, तरच तुम्हाला ती फाईल मिळणार. कारण कसं सगळ्यांना तर माहिती आहे आपली प्रोसेस, की आपण स्क्रीनशॉट काढून WhatsAppला सेंड करायला होतो. पण नाव काय टाकायचं खाली हे माहिती नसतं. त्यामुळे मी फाईल देणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि WhatsAppला सेंड करायचा आणि खाली लिहायचं तुम्हाला श्रीलिपी. असं केल्यानंतरच तुम्हाला फाईल भेटून जाईल. आता फाईल भेटल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक्सट्रॅक्ट करा आर-आरमधून किंवा फाईल मॅनेजरमधून.
तिथे कुठलाही पासवर्ड वगैरे काहीच नाही. तुम्ही इझिली इथे डाउनलोड करू शकता आणि फाईल मॅनेजरमध्ये सर्व फॉर्म ठेवून जातील. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे. तिथे आपण डेली मटेरियल अपडेट करत असतो. टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉइन करून घ्या आणि सोबतच Instaला पण आपण डेली व्हिडिओ पोस्ट करतो. ज्यामध्ये आपण एडिटिंगशी रिलेटेड शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स शिकवत असतो. तर Insta पेजला पण जॉइन करा. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.